मूलभूत हक्क भाग 2 या धड्याच्या आता आपण विभागामध्ये प्रवेश करत आहोत आणि त्याचा अभ्यास करत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण भारतीय संविधानानं आपल्याला दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा आपण अभ्यास केला. स्वातंत्र्याचा हक्क आपण बघितला, शोषणाविरुद्धचा हक्क वगैरे वगैरे. आता स्वातंत्र्य, समानता यांच्या बरोबरच शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला आणि या पाठामध्ये आता आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे संपूर्णपणे समजावून घेणार आहे. तर मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाची सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची. तर पहिल्यांदा बघूया धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. तर भारत हे एक जगातलं महत्वाचं असं धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे. आपण बघतो की आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, बरोबर, आणि आपल्याला हे माहित आहे. तसंच काही मागच्या इयत्तामध्ये सुद्धा आपण हे अभ्यासलेलं आहे. परंतु त्याच्या संबंधी संविधानात काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहेच ना. तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे आणि त्याच्यानुसारच भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचं आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत. बरोबर आहे? काय आहेत? संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत. आता आपण बघूया सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. तर सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती यामध्ये आपण आपल्या देशामध्ये विविधता बघतो, बरोबर आहे. आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात. दाक्षिणात्य, उत्तर ह्याच्यामधले, त्याच्यानंतर पूर्व पश्चिम मधले. मग त्यांचे सण वेगळे आहेत, उत्सव वेगळे आहेत, आहार वेगळा आहे, जीवन पद्धती पण वेगळे आहे. आता तुम्ही काही लग्न समारंभ बघितले असतील तर त्यात तुम्हाला काही वेगळं पण दिसतं का? की या सर्व बाबी त्या त्या लोकसमुदायाच्या लोकसंस्कृतीचाच एक भाग असतात. मग आपल्या संविधानानं विविध ह्या समूहाला आपापल्या सांस्कृतिक वेगळेपणा जात करण्याचा हक्क दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन असं नाहीये त्याच्यावरती. मग त्याच्यानुसार आपण जर बघितलं तर आपली भाषा, लिपी, साहित्य यांचं जातं तर करता येतच, तर त्याच्याबरोबर त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात, बरोबर आहे. आणि भाषेच्या विकासासाठी संस्थाही स्थापन करता येतात. त्याच्यानंतर आपण बघतोय की संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. हक्काचा जर भंग झाला तर न्यायालयाकडे दाद देण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे आणि त्यांना संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क असं म्हणतात. काय म्हणतात? संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आणि याचाच अर्थ असा होतो की हक्काच्या विरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याची तरतूद संविधानानंच आपल्याला केलेली आहे. संविधानानं ती तरतूद आपल्याला करून दिलेली आहे. काय केलेली आहे? ती तरतूद आपल्याला संविधानाने करून दिलेली आहे. मग त्याच्यानुसारच न्यायालयाला सुद्धा हक्काचं संरक्षण करणं हे बंधनकारक ठरतं आणि संविधानानं दिलेल्या हक्कांवर कधी कधी अतिक्रमण होऊ शकतं आणि आपल्याला हक्काचा वापर करता येत नाही. यालाच आपण आपल्या हक्काचा भंग झाला असं म्हणतो. आहात तुम्ही माझ्या? लक्ष आहे व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो? चला पुढे जाऊया. खरोखरच हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित अशा व्यक्तीवर काही अन्याय झाला असल्यास न्यायालयाला असं वाटलं तर न्यायालय योग्य निर्णय देतं. पुढे बघितलं की हक्कभंगाचे काही प्रकार आहेत. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला आपण अटक करणं किंवा योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर किंवा गाव सोडण्यास प्रतिबंध करणं. त्याच्यानंतर मग तुरुंगातील काही कैद्यांना अन्न, पाणी आणि औषधोपचार हा नाकारणं संपूर्णपणे. मग आता काही हक्कभंग दूर करण्यासाठी काही न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.
आता आपण नीट लक्ष देऊया आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण आता त्याचं तिकीट काढूया आणि विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊया. चला, नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बघतो की देहोपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता याच्यापासून संरक्षण. म्हणजे आपल्याजवळ काही कारणच नाही, मग आपण कुणाला अटक का करू शकतो? नाही करू शकत. आपल्याजवळ काहीतरी कारण हवंय तरच आपण समोरच्या व्यक्तीला अटक करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर परमादेश. परमादेश मध्ये येतं की लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. परत मुद्दा मी स्पष्ट करणार आहे. हा परमादेश तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. पुढे बघूया मनाई हुकूम प्रतिशेष म्हणजे कनिष्ठ न्यायालयानं हा आपल्याला अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश दिलेला आहे की कोणतीही गोष्ट आपण आपल्या अधिकारामध्येच करू शकतो, त्याचा आपण गैरवापर करून कुठलाही गोष्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर अधिकार पृच्छा म्हणजे कोणत्या अधिकाराने ही कृती केली अशा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. म्हणजे न्यायालय विचारू शकतं, बाबा तू कोणत्या अधिकाराने हे केलेलं आहेस, ही कृती तू कोणत्या हक्काने केलेली आहेस बाबा आम्हाला सांग, तो हक्क. त्याच्यानंतर आहे उत्प्रेक्षण म्हणजे कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय हा रद्द करून वरिष्ठ न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. खालच्या न्यायालयातून वरच्या आपल्या न्यायालयाकडं आपण फिर्याद केली आणि तिथून आपल्याला दाद मिळणार अशा आशेने आपण वरच्या न्यायालयामध्ये आपली केस करू शकतो. आता आपण बघणार आहोत एक छोटीशी फी, ती तुम्ही वाचायची अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे, आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा आहे. इथपर्यंतचा तुमचा हा जो अभ्यास आहे हा तुमच्या लक्षात आला बरोबर की न्यायालयानं कोणती आपल्याला अधिकार दिलेले आहेत, ते कशा रीतीने त्यांची ती नावं आहेत. आता मला अजून एक तुम्हाला अभ्यास द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे जे न्यायालयाचे जे आदेश दिलेले आहेत म्हणजे एक देहोपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण हे तुम्ही जेवढे पण आहेत 5 इथं दिलेले आहेत ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये परत लिहून काढायचे. बरोबर आहे. मी स्पष्टीकरण इथून देते आपल्या मुद्द्यामधून, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, पण तुम्हाला त्याचं लेखन सुद्धा करायचंय आणि ते तुम्ही आता करायचंय हे झाल्यानंतर. बरोबर. तर आता ही छोटीशी फीत सुद्धा तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामधलीच ही दिलेली आहे, ती वाचायची. पुढे जाऊया. आता मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्यानं नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो आणि म्हणूनच ते अधिक जागरूक जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. अर्थात कारण इतका जर आपल्याला व्यवस्थित समोरून जर आपल्याला प्रतिसाद असेल आपल्या न्यायालयाकडून तर प्रत्येक नागरिक हा आपला हक्काचा उपयोग किंवा त्याला जे दिलेले आहेत जे मुभा स्वातंत्र्य त्याचा योग्य तोच उपयोग करणार. बरोबर आहे. आणि मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्या कर्तव्याचंही आपल्याला भान ठेवावं लागतं की आपल्याला आपण कोणती गोष्ट करताना आपण कशा रीतीने त्याच्यामध्ये जातोय किंवा कशा रीतीने त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचंय तर ते आपल्याला कर्तव्य हे बघून मग पुढे आपल्याला पाऊल टाकायचंय आणि त्याचा अभ्यास आता आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. आपल्याला शेजारी दिसतंय न्यायालयाचं एक कामकाजाचं छोटस चित्र बघा बरं, आपल्या पाठ्यपुस्तकामधूनच घेतलेलं आहे अर्थात. चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो मध्ये योग्य शब्द लिहायचे आणि हा जो मी जो प्रश्न संच दिलेला आहे म्हणजे या अंतर्गत योग्य शब्द लिहा, हा काही स्वाध्याय
काही उपक्रम ह्याच्यामधून मिळून मिश्र स्वरूपाचे हे प्रश्न आपल्या उपक्रमाच्या शेवटी मी घालत आहे आणि ते आपण बघताय आणि अर्थात त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून ठेवायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या पाठामध्ये प्रवेश करू.